नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. वन्यजीव प्राण्यांच्या अवयवाची तस्करी करणाऱ्या एक पुरुष व 2 महिला अशा तिघांना नंदुरबार वन विभागाने पकडले आहे. त्यांच्याकडून घोरपडचे अवयव, सोनेरी कोल्ह्याची कातडी, मुंगूसचे अवयव, घोरपडची कातडी मिळून आली आहे. या प्रकरणी वनगुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित तिघांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. वन्य प्राण्यांच्या अवयव तस्करीची ही 3री घटना उघड झाली आहे. नोकरीनिमित्त परदेशात गेलेल्या नंदुरबार येथील युवकाचे ब्रेन स्ट्रोकमुळे दुःखद निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर 45 दिवसापासून कोमात असलेल्या युवकाचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची वार्ता नंदुरबार येथे पोहोचताच धोबी समाजात शोककळा पसरली. बोलेरो गाडीने वाहतूक होणारा रॉयल ब्लू दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत नंदुरबार LCBच्या पथकाने 26,08,000 रुपयांचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकाविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दारू पिण्याकरिता पैसे दिले नसल्याच्या रागातून पेट्रोल अंगावर टाकून एकाला जीवेठार मारल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निकाल नंदुरबार येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्य मंडळ 10वीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी 8 मे जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉक्टर दीपक माळी यांनी अधिकृत परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. नंदुरबार येथे आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले. पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक प्रभावीपणे काम करावे असे आवाहन यावेळी केले. विरचक मध्यम प्रकल्प धरणातील पाणी पातळी कमी होत असल्याने नंदुरबार शहरात 10 मे पासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी नंदुरबार नगरपालिकेने नियोजन केले असून नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे. किसान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम 2025-26 मध्ये ज्वारी, मका व बाजरी नोंदणीसाठी शासनाने 15 मे 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जवळच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी RS इंगळे यांनी केले आहे. भरधाव मोटार कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार 3 जण जखमी झाल्याची घटना शहादा येथे घडली. या प्रकरणी कार चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर येथील मनसुरी समाज सेवाभावी संस्था आणि मनसुरी पिंजारी धर्मादाय संस्था नवापूर यांच्या विद्यमाने सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आले. नवापूर शहरातील पाडवी ग्राउंड मैदानावर हा सोहळा सामाजिक एकात्मतेच्या वातावरणात पार पडला. या सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण 5 जोडपी विवाहबंधनात अडकली. विशेष म्हणजे विवाहबद्ध झालेल्या वधूवरांमध्ये महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील जोडप्यांचा समावेश होता. सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने तातडीने आणि गतीने कार्यवाही करावी. तसेच यात समाविष्ट गुजरात राज्याकडील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना मकरंद जाधव पाटील यांनी दिले आहेत. अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील सरदार सरोवर प्रकल्प बाधितांचे वर्षानुवर्षापासून प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आमदार आमशा पाडवी यांनी मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे मंत्रालय स्तरावर अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी केली होती. नंदुरबार तालुक्यातील लोई येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेची विद्यार्थिनी धनश्री नरेंद्रसिंग गिरासे हिने 12वीच्या परीक्षेत विज्ञान शाखेतून 90.83% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. धानोरा केंद्रात प्रथम येण्याचा तिने मान मिळविला आहे. ओंकार उद्योग समूह तथा साखर कारखाना समूहाचे बाबूराव बोत्रे पाटील यांच्या सामाजिक प्रतिष्ठा व व्यावसायिक प्रतिमेला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने रविराज साबळे पाटील याने सोशल मीडियावर बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित केला. सोशल मीडियावरील सदरच्या व्हिडिओची तातडीने चौकशी करून हटविण्यासाठी कार्यवाही व्हावी याबाबत शहादा येथील ओंकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजचे पुरुषोत्तम मधुकर पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार रविलाल साबळे पाटील राहणार भूम जिल्हा धाराशिव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोन्हे यांनी राज्यात अल्पवयीन मुली आणि मुलांवरील वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करत पोलीस महासंचालक मान्य श्री सदानंद दाते यांना पत्र पाठवून कठोर आणि तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे. थेऊर, लोणावळा, अकोला, कोल्हापूर आणि सोलापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनांचा उल्लेख करत त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा आणि पीडितांना जलद न्याय देण्याची मागणी केली आहे. शहादा तालुक्यातील पाडळदा गावातील शेकडो शेतकऱ्यांनी शेतीसाठी होणारा अत्यंत कमी व अनियमित विद्युत पुरवठा यामुळे संतप्त होत शहादा येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कार्यालयावर धडक देत कार्यकारी अभियंत्याला धारेवर धरले. दिवसभरातून केवळ 2च तास वीज मिळत असल्याने केळी, पपई, ऊस यांसारखी बागायती पिके अक्षरशः जळू लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. अधिकाऱ्यांनी तात्काळ उपाययोजनेचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स आणि फास्ट फूड केंद्रांमध्ये पनीर किंवा चीजच्या ऐवजी चीज ॲनालॉगचा दुधाव्यतिरिक्त इतर घटक वापरून बनवलेला पदार्थ वापर करून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि पारदर्शकता जपवण्यासाठी प्रशासनाने कडक नियमावली जाहीर केली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सपना पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून केंद्र शासनाने खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे. तसेच हरभरा खरेदीत आणखी 58,632 मेट्रिक टन वाढ केली असून आता राज्यात 8,19,882 मेट्रिक टन हरभरा खरेदी करता येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. शिरपूर शहरासह तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत. अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याने नो पेट्रोलचे फलक झळकत असून नागरिकांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती करावी लागत आहे. परिणामी शिरपूर शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. धुळे शहरातील अनेक ठिकाणी अनधिकृत नळ कनेक्शन घेतले असून यामुळे महापालिकेची पाणीपट्टी देखील बुडत आहे. यामुळे शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनचा शोध घेऊन कारवाई करा अशी मागणी स्थायी समितीचे सदस्य अमोल मासुळे यांनी केली. स्थायीच्या सभेत 11 विषयांना सभापती लताबाई पोतदार यांनी मंजुरी दिली. सिमेंटच्या गोण्या भरलेल्या ट्रकच्या टायरमध्ये हवा अतिरिक्त असल्याचे जाणवल्याने चालक वाहनाखाली उतरला असता अचानक टायर फुटल्याने घडलेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. सदर घटना तळोदा शहरातील अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर दिलीप मिस्त्री, वय 37 असे मृताचे नाव आहे. रिक्त पदांमुळे नंदुरबार जिल्हा परिषदेचा गाडा रुतला. ग्रामीण सेवांवरही परिणाम. पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षणात सर्वाधिक मनुष्यबळाची कमतरता. योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक. नागरिकांच्या सेवांवर थेट परिणाम. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 4 वर्षांच्या निष्पाप बालिकेसोबत घडलेल्या अमानवी घटनेच्या निषेधार्थ शहरात बुधवारी सायंकाळी नागरिकांनी मूक मोर्चा काढत संताप व्यक्त केला. ब्राह्मणवाडी येथून सुरू झालेला हा मोर्चा माणिक चौक मार्गे हुतात्मा स्मारक चौकात जाऊन समारोप करण्यात आला. आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील ज्येष्ठ नागरिक भवनामध्ये दिव्यांग व्यक्ती कृत्रिम अवयव मोजमाप व वितरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 55हून अधिक दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वितरण करण्यात आले. यात 37 दिव्यांगांना कृत्रिम पाय बसवण्यात आला. नवापुरात बर्ड फ्लू नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर अहवाल पॉझिटिव्ह येणाऱ्या पोल्ट्रींमधील पक्ष्यांचे कलिंग तसेच अंडी व पशुखाद्य नष्ट करण्याच्या प्रक्रियेला पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गती देण्यात आली आहे. गेल्या 6 दिवसात 2,47,174 कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले. 9,27,922 अंडी, 28.60 मेट्रिक टन पशुखाद्य नष्ट करण्यात आले. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.